एक छोटंसं पुस्तक, पण त्याची ताकद इतकी मोठी की ते तुम्हाला जगभराचे दरवाजे उघडे करून देऊ शकतं. हे छोटंसं पुस्तक म्हणजे तुमचा पासपोर्ट आहे. पण प्रश्न असा आहे, जगातला सर्वात शक्तिशाली पासपोर्ट कोणत्या देशाचा आहे? दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर कोण आहे? आणि भारताचा पासपोर्ट नेमका कितव्या स्थानी आहे? आणि हे पासपोर्ट शक्तिशाली आहे हे कोण ठरवतं बरं? चला तर मग या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओतून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज18 मराठी. पासपोर्ट हे असं पुस्तक आहे जे तुम्हाला परदेशात जाण्यासाठी एक महत्त्वाचं कागदपत्र आहे. आणि पासपोर्ट किती पॉवरफुल आहे या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याआधी या पासपोर्टची ताकद हे किती आहे हे कसं ठरतं ते समजून घेऊया. पासपोर्ट शक्तिशाली असतो म्हणजे नेमकं काय? तर पासपोर्ट शक्तिशाली असण्याचा अर्थ फक्त डिझाईन किंवा त्याचा रंग नाही आहे. तुम्ही किती देशामध्ये विना विजा किंवा विजा ऑन अरायव्हलवर प्रवास करू शकता यावरून तुमच्या देशाच्या पासपोर्टची ताकद ठरत असते. यामध्ये 3 गोष्टी धरल्या जातात. ते म्हणजे विजा फ्री एंट्री, दुसरं म्हणजे विजा ऑन अरायव्हल आणि तिसरं म्हणजे ई विजा किंवा ETA. आता ही संपूर्ण रँकिंग हेनली पासपोर्ट इंडेक्स करत असते, जी एक आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक संघटना आहे. IATA अधिकृत डेटावर हे आधारित असते. आता चला जागतिक पातळीवर सर्वात शक्तिशाली पासपोर्ट कोणत्या देशाचा आहे ते जाणून घेऊया. 2026च्या ताज्या हेनली पासपोर्ट इंडेक्सनुसार पहिला क्रमांक आहे सिंगापूरचा. सिंगापूरचं पासपोर्ट म्हणजे जगातील सुपर की आहे. या पासपोर्टवर तब्बल 192 देशांमध्ये व्हिजाशिवाय तुम्ही सोप्या प्रक्रियेत प्रवेश मिळवू शकता. म्हणजे जवळजवळ संपूर्ण जग खुलं आहे. आता दुसरा क्रमांक आहे तो म्हणजे जपान आणि दक्षिण कोरियाचा. हे दोन्ही देश दुसऱ्या स्थानावर आहे. या दोन्ही देशाचे नागरिक 188 देशांमध्ये व्हिजाशिवाय प्रवास करू शकतात. तिसऱ्या क्रमांकावर आहे युरोपियन देश, जिथे डेन्मार्क, स्वीडन, स्पेन, स्वित्झर्लंड या देशाचे पासपोर्ट आहेत, जे 186 देशांमध्ये मुक्त प्रवेश देतात. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, भारत कुठं आहे? भारतीय पासपोर्टची स्थिती हळूहळू सुधारत आहे. हेनली पासपोर्ट इंडेक्सनुसार भारताचा क्रमांक 80 आहे आणि भारतीय नागरिकांना सध्या 55 देशांमध्ये व्हिजाशिवाय किंवा सोप्या प्रक्रियेमध्ये प्रवेश मिळतो. हा आकडा टॉप देशांइतका नसला तरीही मागील काही वर्षांच्या तुलनेत भारताची स्थिती सुधारलेली आहे. 2025मध्ये भारत 85व्या स्थानावर होता आणि आता 80व्या स्थानावर आहे. आता यात महत्त्वाची बाब म्हणजे एकेकाळी या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर असणारा अमेरिका आता 10व्या स्थानावर घसरला आहे. अमेरिकन पासपोर्टवर 179 देशांमध्ये प्रवेश तुम्ही घेऊ शकता बिना विजा. तर युनायटेड किंगडम 7व्या स्थानावर आहे. बरं, या इंडेक्समध्ये अफगाणिस्तानचा पासपोर्ट सर्वात शेवटी अर्थात 101व्या क्रमांकावर आहे. आता या देशाच्या नागरिकांना केवळ 24 देशांमध्येच विना विजा प्रवेश मिळतो. सिरिया आणि इराक हे 2 देश देखील आहेत ज्या यादीमध्ये खालच्या पातळीवर आहेत. आता कोणत्याही पासपोर्टचा देशाचा जो पासपोर्ट असतो तो शक्तिशाली होण्यामागं त्या देशाचे इतर देशाशी असलेले राजनैतिक संबंध, आर्थिक स्थैर्य आणि आंतरराष्ट्रीय करार कारणीभूत असतात. मात्र पासपोर्ट रँकिंग ही महत्त्वाची का आहे? कारण पासपोर्ट म्हणजे फक्त प्रवास नाही आहे. तो ठरवतो तुमच्या व्यवसायाची संधी, शिक्षणासाठी परदेशात जाण्याची सोय, पर्यटन खर्च आणि जागतिक स्तरावरची तुमची ओळख. जितका शक्तिशाली पासपोर्ट तितकं जग जवळ, असा याचा सोपा अर्थ आहे. सिंगापूरसारख्या देशांनी पासपोर्ट ताकदीमध्ये जग जिंकलंय. तर भारत हळूहळू पण नक्की पुढे सरकतोय. पुढच्या काळात भारताचा पासपोर्ट किती मजबूत होतो, जगभराचे दरवाजे भारतीयांसाठी किती खुले होतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. पण भारताचे पंतप्रधान मोदी ज्या प्रकारे परदेश दौरे करत असतात, ज्यावर बरीच टीका देखील होते, त्या दौऱ्यामुळं भारताची या बाबतीत स्थिती सुधारायला मदत झाली आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये याबाबत नक्की सांगा. भेटूयात पुढील नव्या ग्लोबल अपडेटसह. नमस्कार.